ऋषी, आज इतक्या सकाळी कॉलेजला निघालास? हा, ते एक गेस्ट लेक्चरर येणार आहेत कोणीतरी, सो जरा स्टाफला लवकर बोलवलंय. येतो मी. गेस्ट लेक्चरर. ऐक रे, नाही आत्तापासूनच बंगल्याच्या गेटच्या बाहेर दबा धरून बसा. ती गौरी कधीही येईल. मॅडम, त्या बाईचा फोटो मिळाला असता तर बरं झालं असतं. हो कळतंय मला, पण नाही आहे ना फोटो आता. आणि फोटोची काही आवश्यकता नाही आहे. आपल्या घराच्या आसपास कुठलीही बाई तुम्हाला रेंगाळताना दिसली किंवा तिच्या हालचाली जर संशयास्पद दिसल्या तर मला लगेचच कळवा. पुढे काय करायचं ते मी बघेनच. अयो, काय ग, काय झालं? अगं कमळे, लईच पोटात दुखायला लागले ग. अगं अचानक वय की. ए म्हशे, का नाही जायचं कॉलेजला? काय करू आता, तू बी नाही तर माझं बी मन लागत नाही, म्हणून मी अशी टंगळमंगळ करत बसलो. आणि सर काय शिकवत्यात ते तर पार डोसक्यावरनच जात आहे माझ्या. आज काही झालं तरी गौरी सापडायलाच पाहिजे. पण आई, तू शुअर आहेस का गौरी आज इथे येणार आहे? हा, आणि 9 वाजता राजन बरोबर कपडा तिथे टाकणार आहे? ओ, होणार होणार, सगळं होणार. माझ्यावर विश्वास ठेव. गौरी आज इथे येणार. ठरल्याप्रमाणे राजन खिडकीतनं लाल कपडा बाहेर टाकणार. सगळं कसं ठरल्याप्रमाणेच होणार. त्यापेक्षा कमळे, मी एक काम करतो, इथंच बसतो आणि तुझ्या बरोबर इथंच अभ्यास करतो. चालणार नाही. गप गुमान कॉलेजला जायचं, अजिबात बुडवायचं नाही कॉलेज. काय शिकवत्यात डोसक्यात जात नाही. अरे जरा तर डोसक्यात जात असेल की नाही? ते काय नाही, गप जा कॉलेजला. हे बघ, ऋषी सर घरी येऊन मला जे काय शिकवतील मी शिकवतो तुला. आता जा. जातेस ना? अयो कमळे, अगं मला लईच लेट झाले जायला. चल जातो मी. आणि आज कोण तर गेस्ट लेक्चरर बी येणार आहेत वाटतं. गेस्ट लेक्चरर कोण ग? ते नाही माहित मला. चल बाय, येतो मी. अगं, ह्याच त्या म्युझिक टीचर आहेत. खूप छान गातात असं ऐकलंय मी. वय काय, लईच भारी. अगं चल की जाऊया मग. चल. ए, नीट लक्ष द्या रे. काय झालं तरी आज त्या बाईला पकडायचं, सुटता कामा नाही.
दादा मला ती हीच बाई वाटतीये. हो रे, मला पण तसंच वाटतंय. पण थोडा वेळ वाट बघूया, थोडं लक्ष देऊया, मॅडमना फोन करू. नमस्कार, मी अनामिका गाडगीळ आणि आज मी संगीत ह्या विषयावर लेक्चर घ्यायला आली आहे. बिफोर यू बिगिन, हे आमच्याकडून एक छोटंसं वेलकम. थँक्यू. सॉरी, मला थोडा उशीर झाला. प्लीज कंटिन्यू. बर, सुरू करूया. अर्थातच मी एक गायिका आहे, त्यामुळे भारतीय संगीत हा विषय माझ्या खूप जवळचा आहे. आणि आज याच विषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. स्वरादपि परम ब्रह्म नाद ब्रह्म विदुस्तथा. म्हणजे स्वरांच्या पलीकडेही एक ब्रह्म आहे, ज्याला आपण नाद ब्रह्म असं म्हणतो. भारतीय संगीत हे अतिशय प्राचीन आणि समृद्ध कलांपैकी एक आहे. भारतीय संगीतामध्ये 2 प्रमुख पद्धती आहेत. एक हिंदुस्थानी संगीत पद्धती आणि दुसरी दाक्षिणात्य म्हणजेच कर्नाटकी संगीत पद्धती. हिंदुस्थानी संगीत पद्धती ही प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये प्रचलित आहे. यामध्ये ध्रुपद, धमार, ख्याल, ठुमरी यासारख्या गायन शैलींचा समावेश होतो. तर दाक्षिणात्य म्हणजेच कर्नाटकी संगीत पद्धती ही भारताच्या दक्षिण प्रांतात प्रचलित आहे. हे संगीत अतिशय शिस्तबद्ध आणि भक्तिरसाने ओतप्रोत असं असतं. ह्या 2 शैली जरी वेगवेगळ्या असल्या तरी ह्याचा पाया एकच आहे, सप्तसूर. सा रे ग म प ध नि. दादा अजून किती वेळ वाट बघायची? चल ना, पकडूयात तिला. हो रे, पण मॅडमने फक्त लक्ष द्यायला सांगितलंय. थांब, फोन करून बघतो. राजन, थोडं दूध पिऊन घ्या तू. नाही, मला नकोय. डॅड ऐक ना, ऐक ना रे, नको ना असं करू प्लीज. मला वाईट वाटतंय डॅड. कालपासून उपाशी आहे, आज पण नाही खाल्लं, काल पण नाही खाल्लं, तसाच झोपला. माझ्यासाठी तुला माझ्या हातून दूध प्यावंच लागेल. नाही पी डॅड, पी प्लीज, माझ्यासाठी घे. अरे पी थोडंसं अजून. राजन, ए राजन,